नमस्कार, मी श्री ताटे महापालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळपासूनच हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये क प्रभागमध्ये मोठा गोंधळ उडालेला होता. यासाठी प्रभाग 2 मध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं चित्र होतं. आपल्यासोबत आहेत, त्याच्याकडून आपण प्रतिक्रिया मागतो. आता तुम्ही सकाळपासून पाहताय सगळे पत्रकार मंडळी या ठिकाणी आले होते. तर सकाळी असा विषय झाला की 11 वाजता ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पक्षाचे 2 एबी फॉर्म त्या ठिकाणी लावले होते आणि ते लावल्यानंतर आमच्या पॅनलचं असं ठरलं होतं की मी राहुल जाधव यांच्या विरोधात उभं राहणार, विशाल आहेरे, निखिल बोर्डे यांच्या विरोधात हा सगळं होत असताना त्या पद्धतीचे एबी फॉर्म दोन्हीकडे भरले होते. तर हे भरत असताना आपल्या वेळेच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस क्लोजिंग टाईम महापालिकेचा 3 वाजताचा होता त्यावेळेत ही काही प्रोसेस झाली, ही चुकीची झाली याची दाद मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. परंतु असं गडबडायची काही कारण नाही. सगळे माझे सहकारी हजारोच्या संख्येने या ठिकाणी होते. त्याच्यामुळे निश्चित विजयाच्या दिशेने वाटचाल आमची दिसते. परंतु आता त्यांनी सांगितलं आहे की बाबा जे काही तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे 5 तास आमची मीटिंग झालं तर आता आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की कन्क्लुजन ॲक्च्युअलमध्ये त्यांची जी फॉर्मची प्रोसेस आहे ती चुकीची का खरी आहे आता प्रशासन ठरवणार आहे. नेमकं रात्रीपासून हा प्रकार घडतो असं कळतं की रात्री 2:30 वाजल्यापासून या गोष्टी सगळं चालू होतं. आता काय माहिती आहे, जर एखादा उमेदवार बलाढ्य असेल तर त्याला कशा पद्धतीने डायव्हर्ट करायचं हे काम आमच्या इथल्या प्रभागातल्या नेत्यांचं चाललंय. तर हे होत असताना असं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जनता आमच्या बरोबर आहे, त्याचा विश्वास जनतेने आम्हाला दिलेला आहे. सर्वजणांनी निश्चित राहा आणि सगळं विजय हा आपला निश्चित आहे आता मला मी सांगतो. आणि सर्वजणांनी ताकदीने पुन्हा काम करायचं आहे. म्हणजे असं काय असं जर समजा एखाद्या उमेदवाराचं तिकीट कट होत असेल तो विषय वेगळा आहे. हा फक्त फॉर्म डायव्हर्शनचा विषय इकडचं तिकडं झालं याच्या पलीकडे काय झालं. तुम्ही अर्ज बाद करण्याची मागणी करता? अर्ज बाद व्हावा कुठल्या उमेदवाराची अशी आमची इच्छा नाही. परंतु त्यांनी जी प्रोसेस केलेली आहे कुठलाही उमेदवार असू दे म्हणजे त्यांचा अर्ज बाद व्हावा ही आमची परत एकदा सांगतो इच्छा नाही आहे. परंतु त्यांनी जी प्रोसीड केलेली आहे ती चुकीची आहे. त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही दाद मागतोय तो ही प्रोसेस जर चुकीची असेल तुम्ही त्यांचा अर्ज बाद करू नका, पण त्यांचे जिथं फॉर्म होते पहिले तिथंच ठेवा ही आमची मागणी आहे. तर जे एवढं लोक थांबलेले आहेत सकाळपासून त्यांना काय सांगतो? त्यांना एकच सांगतो की आता ही लोकच सगळ्याचं उत्तर आहे. ही म्हणजे आमच्या पॅनलसाठी थांबलेली लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसतंय चित्र काय. एखाद्या प्रभागात जर 70,000 मतदान आहे आणि त्यातली जर 2-3 हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहत असेल तर रिझल्ट ऑलरेडी आ चुका आहे. तर हा गोंधळ सकाळपासून उडलेला होता प्रभाग क्रमांक 2. आता निश्चितच तो सुटकेच्या मार्गावरती आहे. समोरच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द होण्याची त्यांची इच्छा नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कॅमेरामॅन प्रणय काटेसोबत पिंपरी चिंचवड.